नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। याच्यामध्ये तुम्हाला काही स्टेप बाय स्टेप टिप्स सांगणार आहे आणि पूर्ण ब्लाउज जे आहे ते आपल्याला स्टेप बाय स्टेप कटिंग करायचे अगदी सोप्या पद्धतीने आणि सरळ। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। तर सर्वात पहिले आपण इथे उंची लावून घेणार आहोत आणि सर्वात पहिले आपण बॅकचं कटिंग बघणार आहोत आणि त्यानंतर फ्रंटचं। तर तुमच्या ब्लाउजची जे काही उंची येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करून पूर्ण उंची जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची असते। तर बघू शकता इथे 15 इंच जी आहे ती पूर्ण उंची लावलेली आहे। पूर्ण उंची 14 आपल्याला शिवून ठेवायची आहे। त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 15 जी आहे ती उंची लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर जिथे आपली उंची आहे तिथून एक मार्क केलेला आहे, लाईन जी आहे ते ड्रॉ करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे आता बघू शकता शोल्डर लावलेला आहे। तर शोल्डर जे आहे ते इथे मी 5.5 इंच लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2.25 इंचाचा गळा लावलेला आहे। तर बघू शकता इथे 2 मार्क केलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला नेहमीप्रमाणे मुंडा लावायचा आहे। तर मुंडा बघू शकता इथे मी 6 इंचचा लावलेला आहे की जेणेकरून आपल्याला मुंड्यामध्ये जास्त घट्ट वगैरे ब्लाउज होऊ नये आणि शोल्डर म्हणजे ब्लाउज सुद्धा आपला वर चढायला पाहिजे। तर याच्यासाठी 6 इंचाचा मुंडा जो आहे तो इथे लावलेला आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे 9 इंच आणि त्याच्या बाहेर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे जे आहे ते इथे माप जे आहे ते छातीचं लावून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला खालच्या साईडनी लावायचा आहे कमरेचा चौथा भाग। तर कमर जी आहे ती इथे 32 इंच होती, तर 32चा चौथा जो आहे तो इथे 8 इंच लावलेला आहे आणि त्याच्या बाहेर 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे आपल्याला कमरेचं सुद्धा माप लावून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे तुमच्या कमरेचं जे काही माप येत असेल त्याचा चौथा भाग लावायचा। छातीचं जे काही असेल 28 म्हणजे 38, 34, 36, 32 तुमची जे काही असेल त्याचा चौथा भाग इथे लावायचा असते। तर हे आपले बेसिक मापे लागलेली आहे। त्याचप्रमाणे इथे आता आपल्याला लावायचा आहे मुंड्यामध्ये 1.5 इंच लावलेला आहे। तर बघू शकता इथे त्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा जो गोल आकार आहे तो द्यायचा आहे। मुंड्याचा गोल आकार जो आहे तो आपल्याला अगदी अशा प्रकारे परफेक्ट यायला पाहिजे की जेणेकरून आपल्या जो आहे तो मुंड्यामध्ये चुन्या येऊ नये आणि घोळ पण सुद्धा होऊ नये, जमा होऊ नये त्यासाठी। त्यानंतर इथे अशा प्रकारे मुंड्याचा आकार जो आहे तो आपण लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला लावायचे बॅकचे टक्स जे आहे ते साधारण उंची 4 इंचाची लावायची आणि रुंदीला 1.5 इंच म्हणजे अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला बॅकचे जे टक्स आहेत ते सुद्धा इथे आपल्याला लावून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपल्याला लावायचे गळा उंची। तर गळा इथे बघू शकता 2.25 इंचाचा लावलेला आहे म्हणजे आपला गळा जो आहे शोल्डर उतरणार नाही याच्यासाठी 2.25 इंचाचा इथे मी गळा लावलेला आहे। तुम्ही 2.5 इंचाचा सुद्धा घेऊ शकता। तर त्यानंतर गळ्याची उंची जी आहे ती इथे लावलेली आहे मी 9 इंच। तर तुम्हाला इथे गळ्याचा आकार जो काही द्यायचा असेल, तुम्हाला जी काही डिझाइन लावायची असेल ते तुम्ही इथे लावू शकता। तर बघू शकता इथे मी गोलच लावलेला आहे सिंपलमध्ये। तर अशा प्रकारे जे आहे ते आपलं बॅकचं कटिंग झालेलं आहे। तर आता आपण हे कट करून घेणार आहोत। तर आता आपलं बॅकचं जे आहे ते कटिंग कट झालेलं आहे। तर आता आपल्याला सर्वात पहिले तेच बॅक आहे ती आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायची आहे जशीच्या तशी सर्वात पहिले। तर बघू शकता इथे जे पाठीमागचा भाग आहे तो जसाचा तसा ठेवलेला आहे आणि त्यानंतर याला आता आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर समोरच्या भागाची जी मापे आहे ती लावायची आहे। तर ती कशा प्रकारे लावायची अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। आणि आपल्याला कधी कधी पेपर कटिंगचा कंटाळा येतो किंवा वेळ राहत नाही, घाई असते, तर अशामध्ये आपल्याला डायरेक्ट कापडवरती कटिंग कशा पद्धतीने करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायला मिळणार आहे। तर बघू शकता इथे आपण जे जसंच्या तसं जे आहे ते आपण सर्वात पहिले ड्रॉ करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला समोरच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे। मागचा जो 1.5 इंच लावलेला होता तर अर्धा इंच देऊन इथे अशा प्रकारे समोरच्या मुंड्याचा सुद्धा आपल्याला गोलाकार अशा पद्धतीने द्यायचा।
आणि त्यानंतर जो 2.25 इंचाचा गळा लावलेला होता तो इथे सुद्धा लावलेला आहे आणि गळा उंची जी आहे ती समोरची 6.5 इंचावर मी लावलेली आहे की शिवून जो गळा आहे आपल्याला 6 इंचाचा येणार। तर बघू शकता इथे अशा प्रकारे गळ्याची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारचा गळ्याची डिझाइन करायची आहे समोरच्या साइडने तर तुम्ही इथे घेऊ शकता। समोरच्या साइडने तुम्हाला पंचकोनी, चौकोनी किंवा व्ही नेक तुम्ही अशा प्रकारे गळ्याचे आकार वेगवेगळे तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। त्यानंतर आता आपल्याला लावायचा टक्स पॉइंट। तर बघू शकता इथे टक्स पॉइंट जो आहे तो मी इथे 9 इंचाचा लावणार आहे। तर बघू शकता इथे 9 इंचावर एक मार्क केलेला आहे। तर थोडंसं त्याच्या खाली घेत आहे मी 1 इंचाने कारण तो जास्तच वर होऊन गेला असता त्याच्यामुळे मग 1 इंच जे आहे ते मी खाली एक मार्क केलेला आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे आडवी लाईन जी आहे ती आखून घेतलेली आहे। तर समोरच्या हुकचा प्रिन्सेस कट असल्यामुळे इथे अशा प्रकारे मी तिरप्यामध्ये 2 इंचाचं जे आहे ते एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे 2 इंचाची एक्स्ट्राची लाईन आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर टक्स पॉइंट पासून खाली आपल्याला जी लाईन आहे ती एक ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला 1.5 इंचाचा म्हणजे 3 इंचाचा जो टक्स आहे तो आपल्याला इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघू शकता जर तुमची चेस्ट जास्त असेल इथे 38 असेल 40 असेल तर हा जो टक्स आहे तुम्ही इथे वाढवू सुद्धा शकता किंवा छोटी चेस्ट असेल तर कमी सुद्धा करू शकता। तर पाहू शकता इथे 3 इंचाचा जो टक्स लावलेला आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट आहे त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजला छान अशी कटोरी सारखा पफ येणार आणि ब्लाउज आपला व्यवस्थित बसणार आणि उठणार नाही म्हणजे कटोरी जी आहे ती चपटी होणार नाही। याच्यासाठी 3 इंचाचा जो टक्स आहे तो अगदी व्यवस्थित लागलेला आहे परफेक्ट। आणि त्यानंतर खालच्या साइडने आपल्याला अर्धा इंच अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करायची आहे। तर बघू शकता इथे आणि त्यानंतर दोन्ही साइडने आपल्याला फक्त मधात जिथे आपला टक्स आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे लाईन जी आहे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि दोन्ही जे साइड आहे तर अशा प्रकारे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं जे आहे ते प्रिन्सेस कटच्या समोरच्या भागाचं जे ड्रॉफ्टिंग आहे ते इथे झालेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीने आहे। कुठलेही अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाउज कटिंग करून शिवला तर तुमचा ब्लाउज जो आहे तो अगदी परफेक्टच येणार आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आहे आपलं प्रिन्सेस कट ब्लाउजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत आणि झटपट। तर तुम्ही नक्की शिवून बघा हा अशा प्रकारे ब्लाउज कटिंग करून तुम्ही नक्की शिवून बघा अजिबात तुमचा ब्लाउज बिघडणार नाही मुंड्यामध्ये घोड येणार नाही आणि त्यानंतर शोल्डर सुद्धा उतरणार नाही आणि ची फिटिंग सुद्धा अगदी व्यवस्थित बसणार आहे। तुमचा टक्स पॉइंट जो आहे तो पूर्ण व्यवस्थित लागल्या जाणार आहे। तर अशा पद्धतीचं जर तुम्ही ब्लाउज कटिंग करून शिवून बघितला तर नक्की तुम्ही ट्राय करा। आणि त्यानंतर 2.25 इंचाचा जो गळा आहे तो सुद्धा इथे मी लावून घेतलेला आहे अशा प्रमाणे। आणि जर तुम्हाला गळा थोडासा पसरट पाहिजे असेल तर तुम्ही खालून 2.5 इंच सुद्धा इथे लावू शकता। तर आता आपल्याला पूर्ण जे पार्ट आहे ते सेपरेट करून घ्यायचे आहे जसं की प्रिन्सेस कटची कटोरी आणि साइड पीस आणि गळा सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर बाहीचं सुद्धा आपल्याला कटिंग बघायचं आहे समोर। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। जर आपण अर्धवट व्हिडिओ बघितला तर आपल्याला अजिबात कळणार नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण आपल्याला बघायचा आहे। तर इथे आता आपल्याला जो टक्स आहे तो सुद्धा मधून कट करून घ्यायचा। तर बघू शकता इथे आपल्याला अशा पद्धतीचं साइड पीस आणि कटोरी आपली कट करून झालेली आहे। तर आता हे जे पूर्ण ड्राफ्टिंग आहे आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून सुद्धा कटिंग कशा प्रकारे करायची ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर सर्वात पहिले आता आपण इथे बाही जी आहे ती कटिंग करणार आहोत। तर बाही उंची जी आहे ती मी इथे लावलेली 11 इंच त्याच्यामध्ये 1 इंच एक मार्जिन आहे ती 12 इंचावर इथे बाही लावलेली आहे। तर बघू शकता खालच्या साइडने इथे दंडघऱ्याच्या निम्मे 5.5 इंच लावलेला आहे आणि त्याच्या बाहेर 1.5 किंवा 2 इंचाची तुम्ही मार्जिन लावू शकता जेवढी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर कॅप हाईट जी आहे ती 3.25 इंच लावलेली आहे आणि कॅप हाईट वर सुद्धा 5.5 लावलेला आहे आणि त्याच्या बाहेर 2 इंच आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे माप लावलेला आहे। तर ही लाईन आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायची। तर अशा प्रकारे बाही कटिंग आहे। तर जी आपण मार्जिन आखलेली आहे ती सुद्धा आपल्याला स्केलच्या साहाय्याने बाहेर अशा प्रकारे 2 लाईन मार्जिनच्या ड्रॉ करून घ्यायच्या आणि त्यानंतर जी मार्जिनची लाईन आहे त्याच्या बाहेर जे काही आहे एक्स्ट्राचं त्याचा आपल्याला निम्मे करून घ्यायचा
अशा प्रकारे टेपच्या साहाय्याने आणि त्यानंतर इथे वर सुद्धा आपल्याला जेवढं घेतलेलं आहे 3.25 इंच ते आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आणि एक बॉक्स अशा पद्धतीने आपला तयार होतो आणि ह्या बॉक्समध्ये अर्धा इंचाच्या 2 लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आणि जो आपला बाहीचा शेप आहे तो आपल्याला इथे अशा प्रकारे द्यायचा। हा जो शेप येण्यासाठी तुम्हाला थोडासा प्रॅक्टिस करावं लागेल की जेणेकरून आपल्या बाहीचा शेप अगदी व्यवस्थित परफेक्ट येण्यासाठी थोडीशी तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा असा परफेक्ट बाहीचा शेप जो आहे तो आखता येणार आहे। आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे बाही आपली सुद्धा कटिंग करून झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने अशी बाही तुम्ही कटिंग करून बघा, तुमची बाही जी आहे ती कधीच कमी पडणार नाही। तर आता आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून अस्तर कट करून घ्यायचं आहे। सर्वात पहिले इथे बाही कट करून घेतलेली आहे, तर बघू शकता इथे अशा पद्धतीने। त्यानंतर पाठीमागचा भाग जो आहे तो अशा प्रकारे ठेवून तो सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्याला कापडाची घडी करून घ्यायची आणि त्यानंतर ते पाठीमागचा भाग ठेवायचा आणि त्यानंतर साइड पीस आणि प्रिन्सेस कटची कटोरी हे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग दाखवलेलं आहे। कसं वाटलं तर नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओ।